पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र 50-50चा फॉर्म्युला जो आहे यासाठी शिवसेना जी आहे ती आग्रही असलेलं पाहायला मिळतंय. कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. महत्वाची बातमी आहे. डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरण आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून 450 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. मालेगावमधील या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. अवघ्या 3 वर्ष चिमुकलीवर अत्याचार करत नराधमानं निर्घृण हत्या तिची केली होती. आरोपीला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस स्टेशन CR नंबर 839 मध्ये, ज्यामध्ये डोंगराळेमध्ये एक दुःखद घटना झाली होती. यामध्ये आम्ही 9 तारीखला आपली चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केली आहेत. या केसमध्ये शासनाकडून वरिष्ठ लॉयर श्री उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती पण झालेली आहे. आरोपीच्या वकिलांनी अरेस्ट ही इल्लीगल आहे असं ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे. त्या अनुषंगाने त्या अर्जावर पहिले सुरुवातीला सुनावणीचं कामकाज होईल, परंतु लवकरच उज्ज्वल निकम साहेब याच्यामध्ये हजर होतील आणि सुनावणीचं कामकाज PD कोर्टात चालू होईल. ऑलरेडी ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्येच ती केस असल्याने लवकरात लवकर त्या केसची सुनवाई होईल. आम्ही स्वबळावर लढलो तरी 165 जणांना तिकीट मिळेल. भाजपा नेते चंद्रकांत पाटील